धाराशिवमध्ये 35 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी, 4 जण गंभीर. अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. धाराशिव जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडलेली आहे. टेम्पोच्या पुढे आलेल्या कारला वाचवताना 35 मूकबधीर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला आहे. या अपघातात 3 मूकबधीर मुले गंभीर तर 1 कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात झालेला. या अपघातात 3 मूकबधीर मुले गंभीर आणि 1 कर्मचारी गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बाकी 31 विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. उमरगा येथील मूकबधीर निवासी शाळेतील मुलं धाराशिवकडे जात असताना हा अपघात झालेला आहे. हॉटेल भाग्यश्री समोरच हा अपघात झाला. अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे. अपघात झाल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी धाराशिव.